आपल्यासोबत खासदार ओमराजे निंबाळकर आहेत आणि ते कालपासून जे आहे ते भूम परंडा तालुक्यामध्ये जो अतिवृष्टी झाली आहे त्याची नुकसानीची पाहणी देखील करतायत. दादा, मला सांगा की काल तुम्ही छाती इतक्या पाण्यामध्ये होता, दुधना नदीला मोठा प्रवाह होता, त्या पाण्यात शिरून तुम्ही लोकांना रेस्क्यू करण्यासाठी धाडस दाखवलं. मला त्याच्या बाबतीत एवढं सांगायचं आहे की लोकसभेच्या मी 2 निवडणुका आणि विधानसभेच्या 2 निवडणुका मी लढलो. त्या प्रत्येक निवडणुकीत मी लोकांना आवाहन करत होतो की ओमराजे दुसरा तिसरा कोणी नाही, तुमच्या कुटुंबातला सदस्य आहे असं समजून तुम्ही मला मतदान करा. मला वाटतं मी फक्त माझ्या मतदानापुरतंच ते नातं ठेवलं नाही, तर मी ज्यावेळेस लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतो त्यावेळेस ते नातं मी परिवारातल्या सदस्याप्रमाणे जपायचं काम केलंय. आपल्या माहितीसाठी ज्यावेळेस कोरोनासारखी महामारी होती त्याही वेळेस मी कधी घरी बसलो ना, आम्ही बाहेरच होतो, जिथं पेशंट निघाल त्या प्रत्येक ठिकाणी पोहोचलो आणि कोरोनासारख्या महाभयंकर महामारीमध्ये प्रत्येक माणसाला आपली कशी मदत होईल ह्याच्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्नशील होतो. आज ज्यावेळेस पुराचा वेढा पूर्ण धाराशिव जिल्ह्याला आहे, धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये आहे, मला वाटतं अशा परिस्थितीमध्ये मी काल हाच विचार केला की मी कुटुंबातला सदस्य आहे. जर माझा 2 वर्षाचा मुलगा, माझी पत्नी, माझी आई, माझी वडील जर 24 तासापासनं कुठलाही निवारा नाही, पडत्या पावसात भिजत, खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही, अशा प्रतिकूल परिस्थितीत जर त्या ठिकाणी 24 तासापासून आहेत, तर त्यावेळेस कुटुंबातला सदस्य म्हणून माझी काय जबाबदारी आहे? मला वाटतं त्यांना बाहेर काढणं हीच माझी जबाबदारी होती आणि ती माझं कर्तव्य म्हणून त्या ठिकाणी आम्ही पार पाडली. आणि भीतीचं म्हणताय तर मी तेरणीच्या काठचा आहे. मला ह्या पुराच्या पाण्याचा, पुरात पोहण्याचा अनुभव तर निश्चित आहे, पण त्याच्या पुढे जाऊन खात्री होती की काही झालं तर आपण सुखरूप त्या ठिकाणाहून बाहेर येऊ शकतो आणि समजा नाही सरटकलो तरी पोहत आपण निघू शकतो कुठं ना कुठं तरी. म्हणून गावातल्या काही प्रमुख ज्या पोरांना पोहता येत होतं अशी मुलं आम्ही सोबत घेतली आणि एक लाकडाची दांड, आपण त्याला डाम म्हणतो, तो डाम आम्ही त्या झाडात गुंतवला. तोपर्यंत NDRFच्या लोकांनी, त्या घरातली लोक सगळी रेस्क्यू केली होती, त्यांच्या बोटीत होती. त्या बोटीला अलीकडे येण्यासाठी ह्या दाव्याच्या अडचणीत होते. त्यांनी विनंती केली की ती दावं कुणीतरी येऊन काढणं गरजेचं आहे. आता पाण्याचा प्रवाह तर झाडाच्या बुडाला प्रचंड होता, त्यांनी बोटीत जाऊन ते दावं बांधलं होतं आणि मग तिथं जाणं म्हणजे कठीण होतं. पण गावातला एक मुलगा आणि आम्ही तिथं बुडापर्यंत गेलो आणि ते दावाची गाठ सोडली. दावा आमच्यासोबत आम्ही धरत आणलं. ज्यावेळेस येत होतो त्यावेळेस मात्र प्रवाह वाढला आणि कपडे जसे हवेत उडतात तसं आम्ही पूर्णच पाण्यात होतो, पण हाताची शक्ती लावून आम्ही हळूहळू बाजूला आलो. त्याच्यानंतर त्या बोटीची इंजिन सुरू झाली आणि बोट प्रवाहातनं पुढे येत होती. अचानक बोटीची इंजिन बंद पडले आणि ती बोट वाहू लागली. फक्त नशीब असं की तिथं एक पाण्याचा शुद्धीकरणाचा एक प्लांट होता, त्याच्या बांधकामाला ती बोट अडकली. त्याच्यानंतर गावातल्या लोकांनी आम्ही त्या NDRFच्या जवानाकडे दावे टाकले. ते दावे त्यांनी बोटीला बांधले आणि मग बोट पूर्ण ओढून आम्ही बाहेर काढली आणि ते 2 वर्षाचं मूल, त्याची आई, ते आजी आजोबा सगळ्यांना सुखरूप बाहेर काढून घरी पोहोचवलं. मला वाटतंय त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचं होतं आणि त्या समाधानातच मला वाटतंय सगळं काही माणसाचं येत आहे आणि आपलं कुटुंब आहे असं समजूनच मदतीला उतरलो. कारण तिथं आम्ही किंतु परंतु करत बसलो असतो, वेळ घालवला असता तर त्याला काय अर्थ नव्हता. दादा, मोठ्या प्रमाणात शेतींचं नुकसान झालंय, शेती खरवडून गेल्यात, काही शेतकऱ्यांच्या गाया दगावल्यात, ज्याच्यावरती त्यांची आर्थिक रोजीरोटी भागत होती, आर्थिक उत्पन्न मिळत होतं. खरं तर भूम तालुका हा पूर्ण दुधाचा तालुका आहे, जिथं गायाची संख्या जास्त आहे, मात्र मोठं नुकसान झालं. त्याबद्दल काय? निश्चितपणे आता माझी मागणी सरकारकडे हीच आहे की जी जनावरं समजा गायी पुरात वाहून गेल्यात, शेळ्या वाहून गेल्यात, म्हशी वाहून गेल्यात, आता ती वाहून गेलेलाचा PM करायचा कसा? शेतकऱ्यांना आणायची कुठून PM साठी त्याची बॉडी? कारण ती वाहून गेली. तर तिथं सरकारनं आता निकष शिथिल करणं गरजेचं आहे. शेतकऱ्याचा ॲफिडेविट घेऊन बाबा त्याची जितकी जनावर होती त्या जनावराच्या प्रमाणात मदत करणं गरजेचं आहे आणि ती मदत सुद्धा तोडकी आहे आणि त्याला सुद्धा मर्यादा आहेत. 2 का 3 जनावरांपर्यंत एका माणसाला मदत होती, ती वाढवली पाहिजे. दुसरं, बहुभूधारक शेतकरी असेल आणि जमीन जर खरडून गेली 5 एकरच्या पुढं असेल तर त्याला पण तुम्ही खरडून गेलेल्या जमिनीचं मदत देत नाही, जी हेक्टरी 47,000 रुपये आहे, तर तोही निकष वाढवणं गरजेचं आहे. आणि NDRFच्या निकषापेक्षा जी हेक्टरी 8,500 रुपये आहे त्याच्या पुढं जाऊन जशी मिरज आणि सांगलीच्या पुरात सरकारनं मदत केली होती 4 पटीनं, माझं तर म्हणणं हे नुकसान 10 पटीत आहे, किमान 6 पट तरी मदत राज्य सरकारनं करावी, ही पहिली मागणी आहे प्रमुख. दुसरी, विम्याच्या बाबतीत जो राज्य सरकारनं निर्णय घेतलाय तो अतिशय अवसानघातकी आहे. असा पाऊस पडल्याच्या नंतर शेतकऱ्याला पण त्या ठिकाणी स्वतः अँगल कॅम फोटो काढून कंपनीला विम्याची मागणी करता येत होती, ती 8च काढून टाकले. त्यामुळे आमच्या सगळ्या महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी आहे. आज ती 8 असती तर आमच्या सगळ्या शेतकऱ्याला विमा मिळाला असता. तो विमा सुद्धा केवळ ही 8 काढून टाकल्यामुळे मिळत नाही, तर त्या 8चा समावेश करावा अशी मागणी आम्ही कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मामांकडे केलेली आहे. आणि जी मदत आहे ती
त्या ठिकाणी NDRFच्या चौपटीपेक्षा 6 पटीनं करावी अशी मागणी मदत आणि पुनर्वसन मंत्री दीपक आबांकडं त्या ठिकाणी मकरंद आबा पाटील जे आहेत त्यांच्याकडे आम्ही केलेली आहे. आता या दोन्ही मदतीसाठी सरकारला जर कर्जाची आवश्यकता असेल तर सरकारनं खुशाल कर्ज काढावं, पण शेतकऱ्याला मात्र भरीव स्वरूपात मदत करावी. कारण शेतकऱ्याचं पीक, त्याच्यावरची माती, त्याची विहीर गाळानं भरली आहे, जी घर होतं ती घर गाळानं भरलंय, संसारोपयोगी सामान सगळं त्याचं बेचिराग झालंय. त्यामुळे त्याला प्रपंचात उभा राहण्यासाठी, माणूस म्हणून जगण्यासाठी माणुसकीच्या भावनेतनं त्या ठिकाणी मदत करणं अपेक्षित आहे. ती करावी. विरोधक, सत्ताधारी, राजकारण पुन्हा नंतर बघू, पण ती मदत करावी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कर्जमाफीचं जे आश्वासन सरकारनं दिलं होतं ती योग्य वेळ हीच आहे कर्जमाफीची. मुख्यमंत्र्यांनी ती योग्य वेळ साधावी आणि मदत करावी. नक्कीच आपल्यासोबत खासदार ओमराजे निंबाळकर होते. सरकारने योग्य वेळ साधून कर्जमाफी करावी, त्याचबरोबर सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली आहे. उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र, भूम, धाराशिव.